मग आता काय करते आपलं एक तर वाणिकीचा पोरग कधी आजारातील येतं कधी येतं बरोबर की नाही. हो ना बाई काय करावा त्याच्या जीवाला नको धोका दाका. त्याच्यासाठी तर किती बाई खेट्या खुट्या घातल्या आणि त्याच्यासाठीच हे सारं सहन करणं पहा आता. पण मला ना लय वैतागाला नको नको झालंय पहा मला. मग आता काय करते बोल. हा असं डोळ्याने ना पाहून असं ना जीव जळतो बघा असं वाटतं काय करावं आणि काय नाही. पण काय विलाज नाहीये त्याला आता आपले हात आहे ना दगडाखाली दबले हो. असंच राहायचं आता गपचीप पोराला काही कळून द्यायचं नाही जरा. बाई पण असं गपचूप राहून कसं चालायचं हो. मग आता काय करते हा सांग. काय करावं बाई आणि काय नाही असं अवघड जागेचं दुखणं झालं हो. हा लय त्रास चालला लय त्रास पण आता तसंच खाल्लेलं अन्न अंगी लागा ना बाई माझ्या तर. मी खाते अन्नाला आणि ते अन्न खाते मला असं झालं बघा. मी तर रात्री जेवलं तरी आहे का सांग बरं. आता तुम्ही बेला जीवाला खाऊ नका बाई तुम्हाला बरं नसतंय. आणखी काही कमी जास्त झालं तर काय करायचं हो. जे होईल ते होईल काय करावं आता. सगळं काही त्या परमेश्वराच्या भरोश्यावर द्या सोडून. खरं बाई आता बरं आहे का म्हातारा म्हातारी हो सरक ना पलीकडे नुसतं बसायला लागत. हे काम धंदे नसते का तुम्हाला दोघाला. कधी बघितलं का हायच बसलेली इथं पलंगावर. काय पद्धत आहे का नाही. पाहुणे आलेत घरी चहा पाणी करावा. अहो गपची बसावं नका डोक्याला ताण देऊ आमच्या. पहिल्याच आम्ही लय वैतागलेलो आहे बरं का. तुम्हाला सांगून ठेवतो आम्ही. वैतागलो माझी हा मला काय सांग आता. मी काय तुमचं घर नाही करायला आलो इथं. तुम्ही लय वरडार न करत जो बरं का. एक तर मला बरं नाही वाटत तुम्हाला सांगतो. पहिले ते आजारी असतात त्यांना कमी जास्त झालं काय मग काय करायचं? मला काही घेणं देणं नाही. तुम्ही आज जरी मेले ना माझ्यासाठी चांगलंच आहे कळलं का. आजारी न हे न ते आहे का तोंड पाडायला काय झालं. तुमचं टेन्शन पाहिजे ना. आम्ही आजारी पडायला आलो आता एखाद दिवशी आम्हाला ना काही होऊन जायचं नाही तर. नाही नाही तुम्हाला आहे ना काय चाललंय काय चाललंय काय ते मला म्हणतात माझं टेन्शन आहे. हा टेन्शन त्यांना कसं काय तुम्ही बोलताय काय पण. नाही नाही काय नाही बाई आम्ही काही मी नाही बोललो सांगितलं बाई. होतं, तोंडातून आवाज काढायचं नाही, नाही नाही. मी सांगितलं होतं ना त्याला काय नाही बोलायचं म्हणून. हा मी काय केलं ते म्हणे टेन्शन आहे आणि तुमच्यामुळं आम्ही जायला बसलोय. मला काय करायचं आज मेले तर मेले. एक ते काम- इथं आलं तुम्हाला कळत नाही चहा पाणी द्यायचं कसं का सांगावं लागतं. कळत नाही का हा? काय वरडू नको घशातून आवाज काढू नको शिकतोय ते कोंबीन. देते 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 उठ लवकर. सोन बाई असं काय करते ग. ए म्हाताऱ्या जास्त करायचं नाही समजलं काय ना. करायचं त्यांना काही नका बोलू मला बोला. टाका टाकीन ना. असं नको त्यांना काही नका बोलू मला बोला काय बोलायचं ते. त्याला बरोबर राहते एक हा? तर. मग तुला कळत नाही माणसं घरी आल्यावर त्यांना काय करायचं चहा पाणी द्यायचं असतं ना. माझं लेख जर येत असतानाच तर ही वेळ नसती आली आपल्यावर. हिला ना आता तुला मी आधीच सांगते बरं का शांत बसा नीट चल इथं उठ. सुनबाई असं नको करू ग आमच्या ए, होत नाही कोण का सुनबाई? आता. कोण नाही मी तुझी निघ इथून चल. नखरे नको करू उठ रडत नको बसू यु नो. नाटक करती रडायचं डंगरी. उठ इथून. जाते जाते. हे बघ नाही झाप कसं बघत नाही. ए उठ तुला काही काम नाहीत का. हा अगं तुझ्या बापासारखे ते इतके नको हाल करू त्यांचे. कोण माझे बाबा सारखे. ए मला हे बाप बीप काही कळत नाही तुला मी आधीच सांगते. नीट राहायचं माझ्या पुढे ना तोंड अजिबात चालवायचं नाही नाहीतर तोंड फोडून टाकीन समजलं ना. आणि हा तुम्हाला काय सांगितलेलं माहितीये ना एक शब्द नाही काढायचा तोंडातून बर का तुमचा लेख आल्यावर. आणि हो आता ना तुम्ही दोघं नवरा बायको आहेत ना तर ना स्वयंपाक जाऊन करायचं दोघांनी मिळून करायचं. आणि मी चालली आता बाहेर. मी यायच्या आत जर स्वयंपाक रेडी नसेल ना तर मी तुला बघ काय करते मग. करते आणि कोणाला सांगितलं बर का इथं काय चाललंय कोणाला जर सांगितलं ना तुमच्या लेखाचं काही खरं नाही. नाही त्याचा रात्रीतून गेम करून टाकू. हा 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 समजलं ना काय बोललं. आलं का डोक्यात का गेलं कुठं बाहेर. हा? काहीच ना करू बघा. काहीच ना करू मग नीट राहायचा. आम्ही गबराव भाऊ गबराव. जे सांगितलं ते करायचं. नाही तुम्हाला आहे ना तुमचं पोरग दिसणार नाही बरं का. आणि दोघांना एकच वॉर्निंग देते घशातून जर आवाज निघाला तर माझ्यासारखी वाईट कोण नाही लक्षात ठेवायचं. आम्ही काही नाही करत पण आमच्या लेकराला काय न करू रे बा. आणि कोणाच्या मोबाईलवरून फोन करायचा प्रयत्न पण नाही करायचा. सांगितलं नाही म्हणतात. आमच्याकडे फोन नाही काय. फोनच नाही आमच्याकडे तुम्ही लय शहाणे आहेत. शेजारच्या कडून फोन लावायला बसले तुम्ही दिसते तसे नाही तुम्ही. आणि एवढं नटापटा कशाला पाहिजे. हा कुठं हिंडायला जायचंय. आंघोळ केलं आताच. आंघोळ केल्या स्वयंपाकाचं नाही ध्यान येत एवढं. आंघोळी आंघोळी करताय अंगाचा वाशेवर राहिला यांच्या आंघोळी केल्या. हे असं नटापटा नको ठेव जा काम कर. चल रे आपण जाऊ.
फिरायला जाऊ आपण. हा आम्ही चाललोय फिरायला. जर कुणाला सांगितलं तर बघा. अरे, मला भूक लागली बर का. हा आलेले स्वयंपाक रेडी ठेवायचा. भूक लागली. चल उठा काम करा. चल नुसते बस थोबड घेऊन. स्वयंपाक कर चल. जाते ना अगं, मला उठता येत नाही ना बाई लगेच. अशी कमरेत लाथ घालीन ना बरोबर उठशील. उठते नाटक नाही करते तू. जाय ना आहे डांगऱ्या. कांदा बिना चूर लाग जाय. आई ग होय हो. अगं मी काय म्हणतोय लय ठणकत चाले डोकं लय ठणकू तो राहिलं. डोकं दुखत आहे तू आराम कर ना. काय मी जाडीतो दे इकडं. नको बाई तुम्हाला बी बरं नाही. तुम्ही तरी काय काय करता. देते का मात नको बस तुम्ही करते कस तरी गोळी खाल्ली आताच. राहू तू आराम कर ये. नको झालं ठणकू राहिलं बघा. आता स्वयंपाक झालाय आता. हा एवढं करते ना घाण झाली ती आली तर आणखीन बडबड करील. बरं तुला कोपऱ्यात दिलो तू हा, मी भरून टाकेल. नको बाई म्हणाला आणखीन कोपऱ्यात कचरा लावला आणि दोघं बसले गप्पा मारीत. हा मग आवड घे मग लोटून. कचरा झाला किती. राहू दे ना आता ए. एवढं भरते ना. तू आराम कर ना मग. नको बाई आराम कुठं माझ्या नशिबात देवाने लावलाय. हा अजून झाडू चाललंय तुझं. हा झाडलं होतं ना ग मी. परत झाड. त्यासाठीच मी केलंय. झाड. माझं डोकं लय दुख राहिलं. आधीच फुटायची वेळ आली बघ. फुटून दे. मी फोडते नाही तर. काढ डोक्याचं काढ. अगं आई ग. डोकं दुखतंय. दरवाजाला ठोकीन तुझं डोकं. नको चल इकडे ये. असं कर. मार इथून झाडू. मार इथून. ए उठ. काढते काढ. ए भाऊ त्यांना नको काय करू रे. त्यांचं बरं नाही रे. काय त्यांना बसवलं रे? पहिलेच हा? झालं का जेवण. जेवण झालंय ना हा? बाई. मग ह्यो कोणता टाइम आहे तुझं झाडू मारायचा. अगं मग ते भाजी बिजी तोडलेच घाण झाले होते म्हणून अरे झाडत काम होते. चुकाले ते नाटके करते रडायची. हा स्वयंपाक झालाय. मग काय उपकार केले का. स्वयंपाक झाला म्हणजे तो मला नाही लागत का गिळायला. आज लय उशीर झालाय बरं का स्वयंपाकाला. आज हा, दोघांना मला जेवण. खाल्लेला तुकडा अंगी लागू देताल तेव्हा ना तुम्ही. अगं बाई अंगी नसतं लागलं तर एवढी झाली कशी असते. मग जाड सोड की. हा? अजून किती पाहिजे तुला. मारू माझं जरा अंग दुखत आहे ग. तुला चोपून काढली पाहिजे. काठ्यानं मारायला लागे. काठ्यानं मारलं पाहिजे त्यांना. हाताने काय होतंय लापड झाली ती. अजून तुझं हे पुसून पासून नाही झालं. फक्त झाडूच चाललंय अजून. एवढी म्हातारी झाली का तू. पुसते मी पुसते. हा सगळं पुसायचं. आणि आज जेवण नाही दोघांना लक्षात ठेवायचं. तू पण म्हाताऱ्या तुला आधीच सांगता आज जेवण नाही. तुला समजलं ना. अगं त्यांना गोळ्या घ्यावा लागत. जेवल्याशिवाय कशी गोळ्या घेतील. मारून जाऊन दे. मला घेणं नाहीये. असं नको मानू ग. माझं कुंकू येते. कुंकू असं नको मी म्हणू. काय करू. हा तुला नाही तुझ्या कुंकवाची किंमत पण मला आहे ना. हा जास्त बोलायला लागली बरं का मग तरी. तू आहे ना थोबड चालवायचं बंद कर. माझ्या पुढे थोबड चालवायचं नाही. तोंड फोडून काढीन तुझं. चला बाहेर. चला बाहेर. बाहेर घ्या ना. चल चालू शाळेचं. जेवायला वाढ आम्हाला. पहिला जेवण दे नंतर हे साफ कर. चला बाहेर. हो बाहेर. एवढं हळूहळू चालतात का. हा? मुंगी पण मारणार नाही पाळीवरून. चल बस तिथं. हो तिकडे चल. मला पण बसून दे. तुला ओय, फोन आलाय कुणाचा. तुझ्या नवऱ्याचा. त्यांचा फोन आलाय. नीट अवतार करायचे. जर काय बोलले ना अशी दाबड चेपून काढीन पूर्ण. हे बघा. समजलं ना. जेवढं विचारलं तेवढंच बोलायचं. आणि सगळं आहे ना व्यवस्थित चाललंय म्हणायचा. नाही तर इथंच गावात दाबून टाकी बरं का हा जागेवर. समजलं ना. काय बोलणार. चांगलं आहे सगळं इथं नीट. मी उचलतीये फोन. हा हॅलो हॅलो. काय करते का. काय नाही बसली. आई बाबा कुठे हाय ना. इथंच आहे. दे बरं. हा देते. हा देते. तुझ्याशी बोलतो मी नंतर. आई दे पहिलं. बर बर. बोलायचं. हॅलो हॅलो. आई तब्येत कशी आहे तुझी. हा चांगले भाऊ. तू कसा आहे. हा मी मस्त आहे. आवाज आला काय तुझ्या. काय नाही ते थोडं